हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट पाहायला सुरुवात करूयात. तर आता आपण इथे पाहतो की कृष्णा ही तयार झालेली असते शेतात जायला. इतक्यात भक्ती तिकडे आलेली असते. भक्ती कृष्णाचा हा अवतार बघते आणि म्हणत असते, कृष्णे अगं काय ग हे, काय चाललंय काय तुझं, हे असली कापडं घालून निघालीस कुठं तू. त्यावर कृष्ण म्हणते शेतात. त्यावर लगेचच आता भक्ती म्हणते काय वावरात, अगं कशा पायी. कृष्णे अगं आत्ता कुठं लगीन झालंय तुझं कालमध्ये आणि तुझी अजून हळद बी नाही उतरली तर तू वावरात जाणार. अगं लोक काय बोलतील, आणि दुष्यंत सरकार बाळजाबाई ते लोक काय बोलतील. तू काहीतरी विचार कर की, तुझं लय अवघड आहे बघले का, काय चाललंय का हे समजा तुझं. त्याबरोबर आता कृष्णा ही भक्तीचे दोन्ही हात पकडते आणि भक्तीला म्हणते लोक म्हणतील ती बघा कृष्णा वावरात जायला निघाल्या. आणि राहिला प्रश्न दुष्यंत सरकारसनी विचारण्याचा, तर ते त्यांना मी आधीच विचारले. आणि मग काय म्हणलीस, मग म्हणलीस की बाळजाबाईंचं तर त्यांचं बी काय नाही. आणि जर मी माझी हळद उतरायची वाट बघितली की नाही भावा, तर माझ्या शेतातल्या पिकाचं रूप उतरलं ग, आणि मला ते झालेलं काय बी न गाय. आणि स्वातीला बी भेटायचं आहे की मला, पाठवणीच्या येळी नीट भेटता बी नव्हतं आलं मला. त्यावर लगेचच भक्ती म्हणत असते कृष्णे अवघड आहे बाई तुझं. त्याबरोबर कृष्णा म्हणते असू दे की, तू आहेस नवं माझ्याबरोबर, मग झालं, तू कर की समज सोपं माझ्यासाठी. त्याबरोबर आता लगेचच कृष्णा असं बोलत भक्तीला मिठीत घेते. तर भक्तीसुद्धा बरं बरं चालतंय हां असं म्हणत कृष्णाला जवळ घेते. आता भक्ती आणि कृष्णा ह्या दोघींचं साठलोटं इकडं सुरू असते. तर दुसरीकडं आपण पाहतो की बाळजाबाई ज्या आहेत त्या काम करत बसलेल्या असतात. आणि आता गणपत त्यासनी समधी माहिती पुरवत असतोय. गणपत सांगत असतोय कुठं काय घडलं कुठं काय नाही घडलं समजच. इतक्यात त्या ठिकाणी मैनावती आलेली असते आणि मैनावती वरडतच आलेली असते, बाळजाबाई ओ बाळजाबाई बाळजाबाई. त्यावर बाळजाबाई म्हणतात अगं हो 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 मैनावती, झालंय तरी काय तुला, वाघ मागं लागल्यासारखी कशा पाय वरडायला लागलीस. त्यावर ती म्हणते अहो बाळजाबाई झालंयच तसं काहीतरी. त्यावर बाळजाबाई म्हणतात जे झालंय ते बोल पटापटा, काय झालंय. त्यावर मैनावती सांगायला लागते अहो बाळजाबाई आता त्या कृष्णीला आपण मानली काय आणि नाही मानली काय, तरी बी शेवटी ती आता रांगडे पाटलांच्या घरची सून आहे नवं, मग कशी का होईना, आणि ती आता तिच्या बाच्या वावरात राबायला चालली. अहो आज पावतर रांगडे पाटलांची कुठली एक तरी सून अशी गेल्या का. मग अहो समद्या रांगडे पाटील घराण्याला बट्टा लागेल की हिच्या एकटीमुळं, म्हणून म्हणालो तुम्हासनी येऊन सांगावं. सांगा केवढी मोठी गोष्ट आहे ही. अहो सून आहे आपल्या घरची आणि अजून हिच्या अंगाची उष्टी हळद बी उतरली नाही तर ही जाणार बाच्या शेतात राबाया वय. अहो हे कसं चालल आणि शोभल तरी का, कसं दिसेल ते बाळजाबाईंची सून वावरात. त्याबरोबर लगेचच इकडे बाळजाबाई विचार करायला लागतात. तर लगेच आता इकडे काका म्हणायला लागतो की वय वय बरोबर बोलायला मैनावती. तर लगेचच बाळजाबाई म्हणतात ठीक आहे, तिला बाच्या शेतावर काम करायला जायची लय हाऊस आहे ना व, जाऊ दे की. भाऊजी अंबरगावची माणसं यायची होती, त्यांचं झालंय काय, उद्या येणार आहेत नव ती माणसं. एक काम करा, त्यासनी फोन करा आणि सांगा की आम्ही आजच बोलिवलंय, बोलवा त्यासनी आज. त्या कृष्णीच्या अपमानाचं शंख आजच फुकायचं आपण, बोलवा. बाच्या वावरात जाऊन काम करायची लय हाऊस आहे ना व हिला, आता बघाच म्या काय करतो ते. त्याबरोबर लगेचच आता तिला इथे गणपत सांगतो वहिनी तुम्ही काही काळजी करूच नका, आता बघाच म्या लगेच जाऊन त्यासनी बोलवतो. त्याबरोबर लगेचच पुढं ती म्हणत असते वय लगेच म्हणजे एकदम लगेच बोलवायचं हां. आता त्या कृष्णाला कळल हे बाळजा काय चीज आहे ते. त्याबरोबर आता लगेचच एक तिकडे गणपतला तर माहीत असतंच की नक्कीच बाळजाबाई काहीतरी कांड उपसणार, पण काय याची आयडिया मात्र नसते. त्यानंतर मग आता बाळजाबाईंनी बोलवल्याप्रमाणे अंबरगावची माणसं मारवा घेऊन आलेली असतात. आता मारवा म्हणजे काय, शेतातलं धान्य शेतातलं पीक. आणि आता बाळजाबाईसनी ते सांगत असतात की खरंच लय बरं वाटायलंय बघा तुमची गाठ पडली म्हणून. एवढं यायचं आणि गाठ भेट न घेतात जायचं बरं वाटत नाही हो, म्हणून हातातली समधी कामं बाजूला सारली आणि जसं तुमचं अवतान मिळालं तसंच्या तसं निघून आलो आहे बघा आम्ही. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणायला लागतात की जर एवढ्या लांबनं एखादी व्यक्ती आपल्याला भेटायला येत असेल तर आपण बी तिचा मान राखाय न गं वय, आपण बी तिला चांगलं समजून घ्या न गं वय, म्हणून आजच तुम्हासनी बोलवून घ्यावं म्हणलं. नाही म्हणजे विचारपूस बी करता आली आणि सविस्तर आता बोलता बी येईल की.
त्याबरोबर लगेचच आता तो माणूस म्हणायला लागतो, नाही ते समजा ठीकच आहे, पण खरं सांगू का बाळजाबाई, तर नव्ह का तुमची कृपादृष्टीच आहे बघा आपल्या पिकीवर. त्याबरोबर लगेचच आता अढळराव म्हणायला लागतात की वरचा जो आहे ना आकाशाच्या वर, त्याची कृपा आहे आपल्यावरती, आपल्या शेतातल्या सोन्यावरती. त्याबरोबर लगेचच आता तो माणूस म्हणतो, अहो होय हो, खरंच हाय की त्याची कृपा आढळराव सरकार, पर तरी बी बाळजाबाईंची कृपा हाय ह्या 5 गावांवर, आणि म्हणूनच पीक पाणी समजा कसं व्यवस्थित येते. आता इथे ज्यावेळेस तो माणूस हे असं म्हणतो त्यावेळेस खरं तर अढळरावांना त्याला सांगायचं असतं, अरे तू पण ते विचार करतात, जाऊ दे बोलू दे याला. मग ते म्हणतात बोला तुम्ही, आणि ते आपलं स्वतःचं काम करत असतात. ते काम करायला सुरुवात करतात. इतक्यात त्या ठिकाणी दुष्यंतसुद्धा पोहोचलेला असतो. आता दुष्यंतला बघून लगेचच सगळी लोक म्हणतात, अरे वा 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 दुष्यंत सरकार, तुम्ही या की या, तुमसनी लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काय तुमच्या लग्नाला यायला जमलं नव्हतं आमसनी. त्याबरोबर दुष्यंतसुद्धा थँक्यू असं त्यांना विश करतो. तर लगेच आता बाळजाबाईंना म्हणायला लागतात मारवा गावची लोक, अहो बाळजाबाई बरं आठवलं, तुमच्या सुनबाईसनी पण बोलवा की, अहो लग्नाची भेटवस्तू बी द्यायची आहे ना वा आमसनी. त्यावर लगेचच बाळजाबाई म्हणतात, वय वे बोलवतो की, लगेच बोलवतो, एकच मिनिट हा. मैनावती, ए मैनावती, मैनावती. त्यावर मैनावती येते. बाळजाबाई मैनावतीला सांगतात, जा सुनबाईसनी घेऊन या, त्यासनी सांगा की मारवा गावची लोक आल्यात म्हणून आपल्याला भेटाय. इतक्यात त्या ठिकाणी कृष्ण आणि भक्ती आलेले असतात. आता कृष्णाचा हा अवतार लोक बघतात आणि त्यासनीच प्रश्न पडतो, बाळजाबाईंची सून आणि ह्या अवतारात लोक विचारतात, अहो बाळजाबाई हे समजा काय आहे, नाही म्हणजे ही तुमची सून आहे ना व, आमसनी वाटलं होतं आणि हे काय म्हणजे. त्याबरोबर लगेचच ती बाई तर म्हणायला लागते, अहो बाळजाबाई मला तर वाटलं होतं तुमची सून म्हणजे सोन्या नाण्यानं मडलेले असेल, मग इथं तर काहीतरी वेगळाच बाजार दिसतोय. असं वाटायलंय की ही पोर आत्ताच्या आत्ता उठून वावरात काम करायला जायला निघाल्या, तरी बी म्हणजे तुमची सून शोभत नाही हो. त्याबरोबर लगेचच कृष्ण म्हणत असते, माफ करा काकू, लहान तोंडी मोठा घास घेतोच आता. हे बघा तुम्ही मला ओळखत नाही सा, म्या तुम्हासनी ओळखत नाही, तरी बी तुम्ही माझ्याबद्दल एवढं बोलायलायसा. अहो पर वावरात जाताना कोणती पोरगी दागदागिने घालून जाईल, तुम्हीच सांगा की. आपल्या वावरातला पोशाखच आहे ना व, मग आणि शेतीच तर करायची आहे. त्याबरोबर आता दुष्यंतसुद्धा म्हणतो, माझी बायको पेशाने शेतकरी आहे, तर मला वाटत नाही या विषयावर आपण फार आणखीन चर्चा केली पाहिजे. या सगळ्यात तिची उगाच धावपळ होईल, वेळ वाया जाईल. कृष्णा तू जाऊ शकतेस, उगाच तू काय इथे थांबतेस. त्याबरोबर लोक म्हणतात, चुकलं आमचं. बाळजाबाई अहो खरंच तुमची सून अगदी शेतातली लक्ष्मी शोभून दिसते, पण आता ना आमसती असं वाटायलंय की ह्या येळचा मारवा आम्ही तुमच्या हातात न देता तुमच्या सुनबाईंच्या हातात द्यावा. तुम्हासनी काय वाटतंय, चालेल ना व जर सुनबाईंच्या हातात मारवा दिला तर. त्यावर बाळजाबाई आता हसत्यात आणि म्हणतात, वय वय का नाही चालायचं, चालेल की, द्या सुनबाईंच्या हातात मारवा दिला तरी बी चालेल. त्यावर लगेचच आता इथे लोक म्हणायला लागतात की वा मस्त, बरं दुष्यंत सरकार तुम्ही बी या न उभं राहावा की तुमच्या मालकीनबाईंच्या शेजारी, अजून झाक दिसेल ते. मग आता दुष्यंत आणि कृष्ण एकत्र उभे राहतात. तर पहिले सप्रेम भेट म्हणून त्या दोघांना वस्तू दिल्या जातात. त्याबरोबर आता इकडे मारवा द्यायला आलेली लोक म्हणायला लागतात की आवा असू दे दुष्यंत सरकार, आता तुम्हासनी नाही द्यायचं तर काय, बरं आता चला मारवा देतो. बाळजाबाईसनी देतो आजपर्यंत सुनबाई ह्यो मारवा, आता तुम्हासनी देतोय आज ह्यो मान. आम्हा समजासनी वाटलं की तुम्ही घ्यावा, असं शेतकरी म्हणतात. आणि पुढे म्हणत असतात की खरंच तुम्ही शोभता बघा रांगडे पाटलांच्या घराला सून म्हणून. आणि मग आता लगेचच कृष्णाच्या पदरामध्ये शेंगा टाकल्या जातात. हे सगळं बघून बाळजाबाईंना मात्र अगदी प्रचंड संताप होत असतो, पण गप्प राहण्या वाचून त्यांच्याकडं पर्याय नाही आहे. त्यानंतर बाळजाबाई ह्या खोलीत आलेल्या असतात आणि खोलीत आल्यावर त्या म्हणत असतात की नाही काय बी झालं तरी मला काय बी करायचं आहेच. ती कृष्ण ती भिक्कारडी पोरगी माझा मान घेऊन माझ्या नजरेसमोरनं गेली, हे मला बघवणार नाही म्हणजे नाही, मग त्यासाठी मला काय बी करावं लागलं तरी चालेल. त्यावर मग गणपत म्हणतो, वहिनी मला बी पटायलंय, अहो ती पोरगी तुमचा मान हिसकावून घेणार, एवढी तिची लायकी. त्याबरोबर आता मैनावती म्हणायला लागते, अहो आपल्या बाळजाबाई तरी काही कमी आहेत वय. त्यावर बाळजाबाई तिच्याकडे बघायला लागतात, म्हणजे ती म्हणायला लागते, अहो म्हणजे
उजवा असण्याच्या बाबतीत समध्या गोष्टीत हुशार आहेसा का नाही तुम्ही? मग ती पोर असा कसा तुमचा मान हिसकावून घेईल आणि आपण तिला असं सहजासहजी करून द्यायचं वय? जर तिनं तुमचा मान हिसकावला तर आम्हाच ती बी जगणं अवघड जाईलच की. मग आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं? त्याबरोबर जयकांत म्हणायला लागतो की मम्मी अगं शेवटी ती कृष्णी काकीसाहेबांचा मान हडप करणार म्हणजे करणारच. अगं शेवटी आता दुष्यंतचं नाव जोडलं गेलं आहे तिच्याबरोबर आणि आता तर काय, आता तर ते दोघं एकत्रच राहणार. एक डाव फकस्त त्यांचा जागरणानं गोंधळ होऊन जाऊ देत की मग कसा धुडकूस होईल ते. आणि एकदा का तुला कळतंय नव्हं काय झालं की मग त्या दोघांनी वेगळं करणं लई अवघड होईल. आता मुद्दामून खरं तर जयकांत हे सगळं बोलत असतो जेणेकरून कृष्णाने ऐकावं आणि मग कृष्णाने स्वतःहूनच लग्नासाठी नकार द्यावा. तर इथे बाळजाबाई म्हणत असतात की काहीतरी करावंच लागेल, आम्ही आमच्या हातातला डाव एवढा सहजासहजी सोडायचो नाही. तर इथे दुष्यंत हा खोलीत आलेला असतो. इतक्यात कृष्णा दुष्यंतच्या मागावर येते. तर दुष्यंत म्हणत असतो अगं काय चाललंय तुझं, अशी उगाच माझ्या मागं कशाला करतेस? त्यावर कृष्णा म्हणत असते असं काय करायलायसा, जिथं राम तिथं जानकी, जिथं राम तिथं सीता. त्याबरोबर लगेचच ती पुढे म्हणते आणि जिथं तुम्ही तिथं मी. कळायलं नव्हं तुम्हासनी, म्या तुमची साथ कधी बी नाही सोडायचो. आणि समद्यात महत्त्वाचं म्हणजे आज लोकांनी तुमच्याकडनं वचन घेतलंयसा म्हणून. त्याबरोबर लगेच दुष्यंत म्हणतो असं काही समजू नको, हे घे. आणि मग आता लगेचच दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो तू जा आता. तर कृष्णा दुष्यंतला पुढे करायला सांगते त्याचा जो काही हात असतो तो. दुष्यंत विचारतो कशाला? कृष्णा सांगते करा. तर दुष्यंत हात पुढे करतो. त्याबरोबर कृष्णा आता त्याच्या हातामध्ये टोपली देते आणि त्या टोपलीमध्ये आता ती धान्य टाकते आणि म्हणत असते हे घ्या, हे मला मगाशी त्या लोकांनी दिलं होतं. ह्यो एवढा मोठा मान मला तुमच्यामुळेच घावला. ह्यो मान मला घ्या, तुम्हीच घ्या. आणि मग आता ती त्याच्या हातात तिचं कॅश प्राईज देते आणि तिकडनं निघून जाते आणि सांगते सुद्धा मला काही नको आहे. दुष्यंत विचार करतो अरे कशी मुलगी आहे ही, असं कसं बोलते? तर इकडे जयकांत म्हणत असतो की काहीतरी करावं लागेलच बघा तुम्हासनी काकीसाहेब. नाही म्हणजे जर समजा थांबवायचं असेल, सिच्युएशन आपल्या हातात ठेवायची असेल तर. त्यावर मैनावतीसुद्धा म्हणते वय त्या मारवा घेऊन लोकांनी बोलवलं, आपल्याला वाटलं होतं त्या पोरीचा अपमान करतील ती लोक त्या तसल्या अवतारात बघून, पण कशाचं काय आणि कशाचं काय. उलट त्यांनी तिचं कौतिक केलं. नाही बाळजाबाई तुमची शीट गेली तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं. त्याबरोबर लगेचच इकडे काकासुद्धा म्हणायला लागतात की भाई हे बरोबर आहे बाळजाबाई. समजा कसं सिस्टमॅटिक घडाय हवं. माफ करा पर मी आता बोलतोच. नाही असं व्हायला समजा तिच्या हातात गेलं तर मग तुम्ही काय करणार? तुम्ही काहीतरी लवकर हातपाय हलवाय हवे. त्याबरोबर लगेच जयकांतसुद्धा भर घालतो वय नाही म्हणजे आता दुष्यंतचा बी हात आहे ना तिच्या डोक्यावर, म्हणून म्हणालो दुष्यंतची साथ असेल तर ती पोर काय बी करू शकते. तर इकडं आता लगेचच सावित्री म्हणते वय येणार की, का नाही यायचो मला गोंधळाला. येणार नक्की येणार आम्ही. आणि मग ती फोन कट करते आणि म्हणत असते अरे ह्यांच्या तर आता ह्यांच्या घरी जागरण हाय, यांच्या घरी गोंधळ हाय, यांच्या घरी हे हाय, यांच्या घरी ते हाय, यांच्या घरी जवा जे असेल तवा त्याच्यासाठी काय आता आम्ही उठून सुटून जायचं का? समजतात काही माणसं स्वतःला. आधीची तर कामधंदे करून आमची कंबर धरायला लागली आणि मस्त तुमचा आराम चाललाय वय. त्याबरोबर लगेचच पुढे आता लगेच विचारायला लागते पूजा की मम्मा बोल की काय झालं बोल. त्यावर आता ती सांगायला लागते की अगं काय झालं म्हणून काय विचारायल्यास? त्या उदशीच्या घरचा फोन होता. काय तर म्हणे आम्ही जागरण गोंधळ ठेवला आहे दुष्यंतच्या आणि कृष्णाच्या लग्नानंतरचा, तर या म्हणे तुम्ही. अगं ती माझ्या पोटची पोर नाही गं, तरी बी उभा गाव मला तिची आई मानतो. मग सांग की काय करू? म्या अंगाची अशी लय होते ना माझ्या, पण काय करू मला काही करता बी येईना झालंय ना. अगं आता बघ की ती सुखात राहणार. आता एकदा का जागरण गोंधळ झाला की ती राजाराणी एक होणार आणि ती राजाराणी एकत्र आली की मग ती गावची मालकीन होणार. मालकीन कळतंय का तुला? नाही काय बी झालं का नाही तरी मला तुझं स्थळसुद्धा एखाद्या श्रीमंत पोराला करून द्यायचं आहे म्हणजे झालं बस. मला श्रीमंतच नवरा हवा म्हणजे अगदी हिच्यासारखा. अगं बघ की म्हणजे समजा कसं झाक व्हायला पाहिजे
त्यावर लगेचच सावित्री म्हणते, अगं आजच मी तुझी पत्रिका दाखवायला त्या पाठच्या गल्लीतल्या जोशी गुरुजीसनी घेऊन जाणार आहे. अगं त्यासनी विचारतो ना का तुझ्या लग्नाचा योग कधी आहे आणि तुझ्या आयुष्यात कोण राजकुमार लिवलाय ते. आणि लक्षात ठेव, जरी बी तुझ्या आयुष्यात लग्नाचा योग उशिरा असला तरी तो योग लवकर कसा आणायचा का नाही ते आपण बघू. कुठल्या बी देवाला जायला लागू दे, कसला बी नवस बोलायला लागू दे, तुझी ही आहे समज करेल बघ तुझ्यासाठी. पण तुला श्रीमंत घरातच जावं लागणार. त्या कृष्णीपेक्षा बी श्रीमंत लई श्रीमंत माणसांमध्ये जाणार आता ती. आणि मी लिवणार आणि माझी लेकरू बघा, माझ्या पिल्लाच्या नशिबात होतं हे समजा खरं तर. त्याबरोबर आता पूजाला हे सगळं ऐकून आणखीन जास्त राग येत चाललेला असतो. तिला तिचे आणि डीचे म्हणजेच दुष्यंतचे जुने दिवस आठवायला लागतात आणि ते आठवत असताना ते लिपस्टिक लावत असते आणि लिपस्टिक आता ती रागारागात इतकी जोरात घासत असते की लिप्स सोडून तिचे बाकीचे ओठसुद्धा खराब झालेले असतात. सगळं कसं एकदम वाईट दिसत असतो तिचा चेहरा, पण तरीही ती तेच करत असते. तर आता आपण पाहतो की तिला खूप जास्त राग आलेला असतो दुष्यंतचा. तिला कळत नसतं की हे सगळं होऊन काय बसलं, करायला काय गेले आणि झालं काय. त्यामुळे आता ती म्हणत असते की मी असं होऊ देणार नाही. तर आता दुष्यंत जो असतो तो त्याच्या खोलीत बसलेला असतो. तर आता इथे कृष्णाला भक्ती दुधाचा ग्लास देते आणि म्हणत असते, ए भावा हे घे आणि आता जरा अलगद जाय खोलीत. नाही काय आहे म्हणजे वावरात नाही जात आहेस, तुझ्या धन्याच्या खोलीत जायलास. त्यावर कृष्णा म्हणते, वै ग भावा कल. आणि मग आता कृष्णा ही दुष्यंतच्या खोलीत जायला निघालेली असते. कृष्णा लाजत असते तर भक्ती तिला म्हणत असते, भावा आता लाजायचं नाही, आता जा. आणि वय तुला ठाव आहे का आता दुष्यंत सरकार तुला बघून काय म्हणतात. इतक्यात दुष्यंत आता कृष्णाला बघून म्हणत असतो की कृष्णा आपलं दोघांचं लग्न झालं आहे, पण आपल्या दोघांमध्ये नातं हे फक्त जबाबदारीचं असणार आहे. त्याबरोबर आता दुष्यंत हा तिकडनं बाहेर निघून चाललेला असतो. तर कृष्णा ही दुष्यंतला हाक मारते, दुष्यंत सरकार. तसा दुष्यंत जागेवर स्तब्ध होतो. कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार बाहेर जाऊन तुम्ही समजासनी काय सांगणार. आता कृष्णा हे बोलत असताना तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात, ती रडत असते. त्याबरोबर दुष्यंत कृष्णाकडे बघायला लागतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.